नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज।
अंमलबजावणी, धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी, धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा ओके, जोरात बोलायचा. आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी या वसंतराव चौकामध्ये पुंगी बजाव आणि ढोल बजाव आंदोलन धनगर समाजाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. धनगर समाजाची एकच मागणी आहे की धनगर समाजाला भारतीय राज्यघटनेमध्ये 36व्या अनुसूचीमध्ये एस टीचं आरक्षण दिलेलं आहे, परंतु या सरकारने रचा आणि डचा खेळ केल्यामुळे धनगर समाजाच्यापासून वंचित राहिला आहे. आणि राहिलेला विषय आमच्या धनगर समाजाच्या वतीने एक याचिका कोर्टामध्ये दाखल केली होती. त्या याचिकामध्ये संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील ते खिल्लारी कुटुंब त्यांचंसुद्धा जात प्रमाणपत्र रद्द केलेलं आहे आणि सरकारने वेळोवेळी आश्वासन दिलेलं आहे. 2014मध्ये फडणवीस सरकारने बारामती या ठिकाणी लेखी आश्वासन दिलं होतं. त्यावेळेस शिवसेना भाजपची युती होती. त्यावेळेस शिवसेनेच्या वतीनं सुभाष देसाई आणि फडणवीस यांनी न मागता पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करू असं आश्वासन दिलं होतं. 78 वर्षापासून धनगर समाजासाठी आंदोलन करत आहे. गेल्या 2 वर्षापासून लोकसभेच्या अगोदर सुद्धा आणि आता विधानसभा लागणार जे उद्यापासून आचारसंहिता लागणार आहे. आज शेवटची संधी आहे सरकारला. धनगर समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 2 कोटी व संपूर्ण 100 मतदारसंघामध्ये धनगर समाज या सरकारला खाली खेळल्याशिवाय राहणार नाही. स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं की धनगर समाजाने आम्हाला सत्तेत बसलेलं आहे, पण धनगर समाजाची एवढी ताकद आहे की धनगर समाजाला सत्तेतून सुद्धा खाली खेळल्याशिवाय राहणार नाही. जेवढं त्या ठिकाणी आंदोलनाच्या निमित्ताने बोलतो. आणि आज सरकारला शेवटची संधी आणि निर्वाणी कैसर आहे, कारण धनगर समाजातला प्रत्येक तरुण जागा झालेला आहे, प्रत्येक तरुणाला कळलेलं आहे इतका मोठा अन्याय धनगर समाजाला सरकारने केलेला आहे. जर आता नाही अंमलबजावणी केली तर पूर्ण धनगर समाज सरकारच्या विरोधात मतदान करेल आणि या सरकारला सत्तेतून खाली खेळल्याशिवाय राहणार नाही. खाली बस राहून दे, तितकंच राहून दे. मोठा कर जरा. आज मी संजय फटाकडे आज या शासनाला आव्हान करतोय. आज हे पुंगी आंदोलन आम्ही आज इथं ठेवलंय. उद्या जर आमच्या आरक्षणाचा मुद्दा अंमलबजावणीचा जर तुम्ही मार्गी नाही काढला तर भगतसिंग यांचं एक वाक्य आहे, पहले को आवाज सुने नहीं जाती उसके लिए धमाका करना पड़ता है. वेळ कधी पडले तर आज हे धनगर समाजाचे नवतरुण भगतसिंग राजगुरू होण्यास तयार आहेत. वेळ पडली ज्या भगतसिंगांनी केलं ते करण्याची ताकद या मल्हार महासंघ मावळ्याच्या अंगामध्ये ठासलेले आहेत. किती अन्याय सहन करायचा, किती अन्याय सहन करायचा. जेव्हा संविधान दिलं तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानामध्ये 36 नंबरला ओरान फॉर्म ऑफ धनगर म्हणून दिलेला आहे. किती अन्याय सहन करायचा आणि कुठपर्यंत करायचं म्हणून माझं या सरकारला सांगणं आहे. आणि विरोधी पक्ष आज मुंगिळून बसलाय. आज तुम्ही विरोधी पक्षात आहेत, पण हा धनगर समाज तुम्हाला विरोधी पक्षात सुद्धा ठेवणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या. या सरकारला तर आम्ही सत्तेवर ठेवणारच नाही. 2014 मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी काय म्हणले होते, सर्व समाजाला सर्व महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या लोकांनी पाहिलं होतं की शरदजी चंद्र पवार आप इस धनगर समाज की क्यों नहीं सुनते हो. अरे नरेंद्र मोदी साहेब, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून कधी नव्हतं. तुमचं सरकार हे या धनगर समाजानं कंबर तोडून तर तुम्हाला मतदान केलं आणि तुम्हाला सत्तेत आणलंय हे तुम्ही विसरता कामा नये. पण या धनगर समाजाचं एक सांगणं आहे, तसं तुम्हाला सत्तेवर बसू शकतो, तसं सत्तेवरून खाली बी ओढू शकतो. ही ताकद
ही ताकद धनगर समाजात आहे, ही ताकद कोणत्याही समाजात नाही. ही ताकद आज आम्ही जरी इथं असलो, आमचे बांधव गेले 1 महिन्यापासून उपोषण करतायत, पण त्यांचा कुठेही आवाज आज इथं प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावात आंदोलन होत आहे. आज मुंबईमध्ये आज कॅबिनेटची शेवटची बैठक आहे, त्यांना निर्वाणीचा इशारा आहे. पैरत को आवाज सुने नहीं जाती, उसके लिए धमाका करना पड़ता है. प्रत्येक जिल्ह्यातून एक क्रांतिकारी जर तिथं आला तर तुमची गैर नाही. एवढं जिथं मी बोलतो आणि थांबतो. येतो आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. आपलं नाव सांगा. मी संजय फटाकडे, मल्हार मल्हार समाजसेवक आहेत आणि समाजासाठी अहोरात्र काम करणार आहे. वेळ पडली तरी या समाजासाठी हा जीव निशावर करून दिलेला आहे. पण समाजाला आपलं हक्काचं आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही शांत बसणार.